हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा अभंग 1543। हरींचे नाम कदा काळी कारे न येवाचे, म्हणता राम राम तुझ्या बाचे। काय वेचे पोटासाठी खटपट करीसी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बैसली दात खीळ। द्रव्याची या आशा तुझला दाही दिशान पुरती, कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती। तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता, राम राम म्हणे त्याचा गाढव माता पिता। 1543। श्रीहरीचे नाम एकदा सुद्धा कधीच तुझ्या वाचेला येत नाही। राम नाम घेण्याने तुझ्या बापाचे काय नुकसान होते। संसारासाठी कष्ट करतोस, सगळा वेळ त्या कष्टात घालवितोस, त्यासाठी बडबडतो, पण राम नाम घ्यायची वेळ आली की तुझी दात खीळ बसते। संसारासाठी पैसे गोळा करण्यासाठी आशेने कुठे कुठे भटकतोस, पण जवळच कीर्तनाला जायचे म्हटले की तुला कंटाळा येतो। तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूढ जीवासाठी मी काय करू, जो राम नाम घेत नाही, त्याचे जन्मदाता गाढव आहे। 1544। गंगा आली अम्मावरी, संत पावले साजिरी, ते करीन आंघोळी, पुढे चरण रजधुळी। येते तीर्थावळी पर्व काळ सकळ, पाप पळाले जळाले, भव दुःख दुरावले। तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी नालो। सज्जनांची गोजिरी पावले गंगा आमच्यावर आली, त्याच्या पावलामुळे उडणारी धूळ त्या पवित्र ठिकाणी मी स्नान करीन, म्हणजे सर्व तीर्थात स्नान केल्याचे पर्वकाळीचे पुण्य मला मिळेल। आता पहा माझे सर्व पाप जळाले पळाले, भवदुःख दूर झाले। तुकाराम महाराज म्हणतात, संत सागरात स्नान करून न्हायलो, त्यामुळे माझा जन्म धन्य झाला। 1545। आम्हा सुकाळ सुखाचा, जवळी हाट पंढरीचा, साधाविती वाचा, राम नामे वैष्णव। घ्या रे आपुल्याल्या परी, नका ठेवू काही उरी, ओसरता भरी तोंडवरी अंबरी। वाहे बंदर द्वारका, खेप आली पुंडलिका, उभेची विकिले एका, सनकादिका सापडले। धन्य धन्य हे भूमंडळी, प्रगटली नामावळी, घेती जी दुबळी ती आगळी सदैव। माय आपुले माप आपुलेनी हाते, कोणी नाही निवारिते, पैसे करुणी चित्ते, घ्यावेही ते आपुलिया, नाही वांटिता सरले, आहे तैसेची भरले। तुका म्हणे गेले वाया विन न घेता। 1545। पंढरीचा बाजार जवळ असल्याने आम्हाला सुखाचा सुकाळ आहे। वैष्णवजन विठ्ठल विठ्ठल म्हणत आम्हाला नाम घेण्याविषयी हाका देत आहेत। ते म्हणतात आपल्याला घेता येईल तेवढे त्याप्रमाणे नाम घ्या, काही आस ठेवू नका, टाळाटाळ करू नका। उत्साहाचा भर ओसरल्यावर आकाशाकडे तोंड करून मराल। द्वारका बंदरापासून विठ्ठल नामाचा माल वाहणारे जहाज निघाले, त्याची पहिली खेप पुंडलिकासाठी पंढरीत आली, पण पंढरीचा हा माल उभ्या उभ्या विकला गेला, त्यातील काही भाग सनकादिकांना मिळाला। भूमीवर विठ्ठल नामावळी प्रकट झाली, त्याने संबंध पृथ्वी धन्य धन्य झाली। काळाशी झगडू न शकणारे दिनदुबळे नाम घेऊन बलवान भाग्यशाली झाले। या नामावळीचे माप भरभरून घ्या, तुम्हाला कोणी थांबविणार नाही। आपले चित्त मोठे करा आणि आपल्या हितासाठी नामावळीचे माप घ्या। तुकाराम महाराज म्हणतात, नाम धन पुंडलिकाने संतांनी वाटले, पण ते कमी झाले नाही। भांडार अद्याप भरलेले आहे, ज्यांनी धन घेतले नाही ते व्यर्थ आले आणि गेले। 1546। चुकलिया ताळा, वाती घालुनी बैसे डोळा, तैसे जागे करा चित्ता, काही आपुलिया हिता। विक्षेपिले धन, ते गुंतलेसे मन, नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी आटी। 1546। देण्या घेण्यात एका पैशाचा हिशोब चुकला तर सारे अवधान त्यात घालून बसतो। अशा ओढीने स्वहितासाठी सावध हो, चित्ताला जागृत कर। पूर्वजनांनी पुरून ठेवलेल्या धनापाशी तुझे मन गुंतलेले असते, तसे हरिचरणाशी चित्त गुंतलेले राहू दे। तुकाराम महाराज म्हणतात, नाशवंतासाठी
मनुष्य अपार प्रयास करतो पण हरिप्राप्तीसाठी तशी खटपट करीत नाही. 1547 करोणी जतन कोणा कामा आले धन ऐसे जानत नाही जाणता. कारे होतोसी नेनता प्रिया पुत्र बंधू नाही तुझयाशी सबंधू तुका म्हणे एका हरिविन नाही सखा. आयुष्यभर कष्ट करून धन साठविले पण ते कोणाला फायदेशीर झाले, मृत्यूनंतर त्याचा कोणाला लाभ झाला हे सत्य तू चांगले जाणतोस तरी का भ्रमित झाला. पत्नी पुत्र बंधू हे जरी तुला प्रिय वाटत असले तरी त्यांच्याशी तुझा कोणताही संबंध नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या अंतकाळी तुझ्या सोबतीला हरीशिवाय अन्य कोणी नाही. 1548 अम्मा देतो हका कारे झालासी तू मुका न बोलसी नारायणा कळलासी क्रियाहीना आधी करू चौघाचार मग सांडू भिडवार तुका म्हणे शेवटी तुम्हा आम्हा घालू तुटी. 1548 आम्ही तुला हक्का देत आहोत आणि तू मुका झालास का रे देवा नारायणा. तू बोलत नाहीस, तू क्रियाहीन आहेस हे कळले. तुला 4 चौघांसमोर साक्षी ठेवून त्यांच्या समोर तुला उभे करून खरा खोटा न्याय करता तू ऐकले नाहीस तर तुझी भीड मर्यादा ठेवणार नाही. महाराज म्हणतात शेवटचा उपाय म्हणजे तुझ्याशी संबंध तोडून टाकणार. 1449 नवे भिडा हे कारण जाणे करू ऐसे जन जो जो धरावा लौकिक रडवितोसी आनिक चला जाऊ संतान पुढे ते हे निवडती रोकडे तुका म्हणे तू निर्लज्ज आम्हा रोकडी गरज. भीड धरली की कोणतेही काम होत नाही हे सत्य सर्वजण जाणतात म्हणून आम्ही सुद्धा भीड धरणार नाही. आम्ही जो जो तुझ्या लौकिकाचा डौल सांभाळावा तो तो तू आमची निराशा करतोस. आता चल बरे आपण संतांकडे जाऊ, ते जो निकाल देतील तो आपण मान्य करू. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू निर्लज्ज आहेस, तुझी किती निर्भत्सना केली तरी तुला संकोच वाटत नाही पण आम्हाला विसाव्याची गरज आहे. 1550 बहु होता भला परी ए रांडेने नासिला बहु शिकला रंग चाळे खरे खोटे इचे वेळे नवते आळविते कोणी इने केला जगरुणी ज्याचे त्यासी नेदी देऊ तुका म्हणे धावे खाऊ. 1550 देवा तू मूळचा चांगला आहेस पण मायारूपी रांडेने त्याला बिघडून टाकले. तिच्या संगतीने लोकांना मोहित करून फसविण्याचे अनेक रंगढंग तो शिकला. याला कोणी आळवीत नव्हते परंतु मायेमुळे तो जगाचा ऋणी झाला. त्याच्या नावाने जग ओरडू लागले. तुकाराम महाराज म्हणतात ही माया त्याला मुक्ती ब्रिजस्थान मिळू देत नाही. मायेने अंकित झालेला तो खाण्यासाठी थांबतो. 1551 काय करावे ते आता झाले नयेसे बोलता नाही दोघांची हाती गाठी घालावी एकांती होय आपुले काज तो हे भीड सांडू लाज तुका म्हणे देवा आधी निवडू हा गोवा. 1551 या मायेने देवाला आणि आम्हालाही बिघडून टाकले. काय करावे सुचत नाही, बोलता येत नाही. देवाच्या आणि माझ्या हातात काही उरले नाही. मायेचा अडसर नसेल त्यावेळी एकांतात देवाची भेट घ्यावी. आपले कार्य पडेपर्यंत देवाशी एकरूपता साधेपर्यंत कोणाची भीड मर्यादा ठेवणार नाही. देवा आधी मायेचा पाश नाहीसा करू मग तुझ्याकडे येऊ असे तुकाराम महाराज म्हणतात. 1552 केली सलगी तोंडपिटी आम्ही लढीवाळे धाकुटी न बोलावे तेची आले देवा पाहिजे साहिले अवघ्यामध्ये एक वेडे तेची खेळविती कोडे तुका म्हणे माय बापा मजवरी कोपो नका. 1552 देवा आपणाजवळ सलगी केली, आम्ही आपली लाडकी लेकरे आहोत म्हणून आम्ही प्रेमाने बालिशपणे वाटेल ते बडबडतो. बोलू नये तेच मुखातून बाहेर आले तर आपण सावरून घेतले पाहिजे. कारण सर्वात लहान मूल माता पित्याचे लाडके असते, त्याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमचे मायबाप आहात, माझ्या बोलण्याची क्षमा करा, रागावू नका. 1553 शिकवणी बोल केले कौतुक नवल आपणी या रंजविले बापे माझिया विठ्ठले हाती प्रेमाचे भातुके आम्हा देऊन या निके तुका करीता हो पाहे रखुमाईचा ना हो. 1553
मला देवाने शिकवून बोलायला लावले आणि त्या बोलाचे कौतुकहीन नवल करीत आहोत. माझा पिता विठ्ठलाने माझे बोल ऐकून स्वतःचे मनोरंजन करून घेतले. देवाने माझ्या हातात प्रेमाचा खाऊ दिला. मग आम्ही बोलू लागलो. वास्तविक माझे बोल म्हणजे टाहो फोडणारे आहेत, म्हणून पती रुक्मिणीचा पांडुरंग माझ्याकडे कृपेने पाहत आहे. 1554. तेथे सुखाची वसती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, जे गरजती हरिनामे, दोषा झाली गे गे मारी, पळती वरले दिशाचारी, न येती माघारी, नाही उरी परताया, विसरोनी देवपणा, उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा, रूप धरिले गोजिरे, पोट सेविता न धाये, भूक भुके लीच राहे, तुका म्हणे पाहे, कोण वास मुक्तीची. 1554. जेथे वैष्णव गातात नाचतात, जेथे दिंड्या पताका झळकतात, त्याने परिसर फुलतो. हरिनामाचा घोष दुमदुमतो, टाळविनाचा झंकार उमटतो. तेथे सुखाची वस्ती असते. पातकांना सर्व बाजूने मार बसू लागल्याने ती हैराण झाली. भिवून चारी दिशेला सैरावैरा पळू लागली. पुन्हा पंढरी क्षेत्री ती येत नाहीत. त्या वैष्णवाच्या मेळ्यात पंढरीचा राणा आपले देवपण विसरून निर्गुणा रूपाला विटून गोजिरे रूप धरून भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा आहे. वैष्णवांच्या भक्ती सोहळ्यात फक्त सुख आहे, ते सेवन करण्याने तृप्ती होत नाही. सुखाची भूक भुकेली राहते. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीच्या या सुखापुढे मला मुक्तीची आस नाही. 1555. शूद्रवंशी जन्मलो, मनोनी दंबे मोकलिलो, अरे तूच माझा आता, माय बाप पंढरीनाथा, गोकाया अक्षर मज नाही अधिकार, सर्व व्हावे दीन, तुका म्हणे यातीहीन. 1555. देवा, शूद्र वंशात जन्मलो म्हणून मी दंबापासून दूर झालो आहे. हे पंढरीनाथा, आता तूच माझा मायबाप आहेस. वेदवाक्य पठन करण्याचा मला अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी यातीहीन असल्यामुळे सर्व बाजूंनी दीन झालो आहे. 1556. वेडे वाकडे गाईन, परी तुझाची म्हणविन, मज तारी दिनानाथा, ब्रीदसाच करी आता, केल्या अपराधांच्या राशी, मनवनी आलो तुझपाशी, तुका म्हणे मजदारी, सांडी ब्रीद नाही तरी. आता वेडे वाकडे कसेही तुझे नाम गुण गाईन, पण तुझाच म्हणवून घेईन. मी अपराधाच्या असंख्य राशी केल्यात, म्हणून तुझ्या पायाशी आलो आहे. तू आपले पतित पावन कृपावंत दयागण ही ब्रीद सत्य कर, माझा उद्धार कर. मी दीन आहे, मजला तारुण्य नाही तर दीनानाथ आहे, ब्रीद सोडून दे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1557. हरिभक्त माझे जीवलग सोयीरे, हृदयी पावले धरीन त्यांची, अंतकाळी येती माझ्या सोडवणे, मस्तक बैसेन देईन त्यांची, आनिक सोयीरे सज्जन हो कोणी, वैष्णवा वाचोनी नाही मज, देईन आलिंगन धरीन चरण, संसार सीन नासे तेने, कंठी तुळशी माळा नामाचे धारक, ते माझे तारक भवनदीचे, तयाचे चरणी घालीन मी मिठी, चाड ही वैकुंठी नाही मज, अळसे दंबे भावे हरीचे नाम गाती, ते माझे सांगाती परलोकींचे, काया वाचा मने देईल क्षेम त्यासी, चाड जीवित्वासी नाही मज, हरींचे नाम मज मनविती कोणी, तया सुखा धनी धनीवरी, तुका म्हणे तया उपकारे बांधलो, मनवनी आलो शरण संता. हरीचे दास माझे जीवलग प्रिय सोयरे आहेत, म्हणून त्याचे चरण मी हृदयाशी धरीन. माझ्या अंतकाळीत दयाळू माझ्या उद्धारासाठी येतील, तेव्हा मी त्यांना मस्तकाचे आसन देईन. या महावैष्णवांशिवाय मला अन्य कोणी प्रिय नाही. ते आल्यावर मी त्यांना प्रेमभराने आलिंगन देईन, त्याचे चरणाला वंदन करीन, त्यामुळे माझा संसारशील दूर होईल. गळ्यात तुळशी माळा धारण केलेले, ज्याच्या हृदयात अखंड हरिनाम आहे, ते वैष्णव मला या संसार सागरातून पार करतील. त्याच्या चरणाला मी मिठी घालीन. मला त्याच्या पुढे वैकुंठाच्या प्राप्तीची आशा नाही. आळसाने, दांभिकपणे अथवा कोणत्याही भावनेने हरिनाम गातात, ते माझे मित्र सहकारी आहेत, म्हणून काया वाचा मनाने त्यांची सेवा चाकरी करीन. त्यापुढे मला देहाची पर्वा नाही. मला वारंवार हरिनाम घेण्यासाठी स्मरण करतील. सरत्या सुखाला अंत पार नाही. ते सुख उपभोगण्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत मी हरिनाम घेत राहीन. अशा प्रकारे वैष्णवांच्या उपकाराने मी त्यांचा ऋणी झालो आणि त्यांना शरण गेलो, असे तुकाराम महाराज म्हणतात.
पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.